दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाला जात नाही, मी दिल्लीमध्ये जो काही रुसवा फुगवा आहे शरद पवार अजिबात रुसवा फुगवा नाही. कशा करता पवार साहेबांशी, माननीय शरद पवारांशी कसलाही रुसवा फुगवा आहे. गुड मॉर्निंग. एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या की ज्या महादजी शिंदे यांच्या नावानं ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलं की ज्यांना इतका शूर योद्धा महादजी शिंदेच्या नावानं पुरस्कार मिळावा, हा पहिला प्रश्न. त्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बॅनर खाली हा कार्यक्रम घेतला गेला. लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं हा पुरस्कार दिलेला आहे. पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झाली. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता, तो खाजगी कार्यक्रम होता. तो अशा अनेक आमच्याकडे खाजगी संस्था पुरस्कार देत असतात, पण साहित्य संमेलनाचा बॅनर खाली तो कार्यक्रम झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता, साहित्य परिषदेची परवानगी न घेता तो अत्यंत संमेलनाचं नाव वापरून, गैरवापर करून तो पुरस्कार दिला गेला. तिथे आमचा आक्षेप आहे. असे पुरस्कार खूप मिळतात हो, असे पुरस्कार खूप मिळतात. पण पवार साहेबांसारख्या व्यक्तीला सुद्धा, नेत्याला अंधारात ठेवलं गेलं की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आमचा त्याच्यामध्ये, आज तुम्ही स्टेज शेअर करत आहात, मग काय झालं, थेट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर 2 आठवड्यांनी तुम्ही स्टेज मी अजिबात नाराजी, बघा, नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे. 2 स्वतंत्र विचारधारा आहेत. आमची एखाद्या व्यक्तीविषयीचं मत हे टोकाचं आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांविषयी आमचं तेच मत आहे. आमचं तेच मत आहे. माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष, शिवसेना हा पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी फोडला आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या लोकांना हाताशी धरलं. आमच्या भावना टोकाच्या आहेत ना, तीव्र भावना आहेत आमच्या. तुम्ही त्यानंतर चर्चा केली किंवा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी कशा करता पाहिजे? शरद पवार साहेबांचं आमचं काय भांडण नाही आहे ना, भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आमचं मत मांडलं, आमची भूमिका मांडली. त्यांची भूमिका वेगळी असेल, पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, जसा त्यांनाही आहे ना. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं आहे, ऐतिहासिक आहे. असं काय महान कार्य केलं की ते महादजी शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे. असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं? महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून, धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत. दिल्लीपुढे झुकणारे हे लोक आहेत. दिल्लीपुढे सरपटणारे हे लोक आहेत. त्यांना महादजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांना इतिहास माहिती आहे की नाही. साहित्य संमेलन सुरू होते, तुम्ही साहित्य संमेलनासंदर्भात सुद्धा भाष्य केलं होतं. ज्याला लोकांचं साहित्य संमेलन आहे. बघा, आता तुम्हाला उद्यापासून ते चित्र दिसेल. मी स्वतः दिल्लीत 2 दिवस आहे. मी दिल्लीमध्ये यासाठी जातो आहे, पुस्तक सोडून द्या, अनेक मराठी लोक दिल्लीत येणार आहेत, तर त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते. आणि काही ते आमच्याशी संबंधित लोक असतात, ग्रंथ विक्रेते, पुस्तक विक्रेते, लेखक, त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे. मी दिल्लीत थांबेन 2 दिवस. महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील, सरकार सर्वत्र पुरं पडू शकत नाही, किंवा ज्या संस्था आहेत, हजारो लोक येत असतील मराठी, तर त्यांच्या काही अडचणी असतात. राहण्याच्या अडचणी आहेत, काही इतर अडचणी आहेत, काही वाहनांच्या अडचणी असतील, तर त्या जर मला सोडवता आल्या मराठी लोकांच्या संदर्भात, तर नक्कीच मला आनंद होईल. म्हणून मी 2 दिवस दिल्लीत थांबलो. मुख्यमंत्री असताना काही निर्णय घेतले गेले, त्यामध्ये आता त्याच्या चौकशी करण्याची सुरू झालेली आहे. एसटीच्या ज्या बसेस घेतल्या होत्या त्याची चौकशी सुरू झालेली आहे. आता 900 कोटीचा हाऊसिंग प्रोजेक्ट सिडकोचा आहे, त्याच्या संदर्भात देखील तो युटर्न घेतलेला आहे सीएमने आता, आणि त्याची इन्क्वायरी सुरू झाली आहे. हा पक्षाचा, त्यांचा सरकारचा अंतर्गत विषय आहे. तर आधीच्या सरकारनं काय भ्रष्टाचार केला असेल, काही घोटाळे केले असतील, सरकारी तुजरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल,
आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल. आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल देवेंद्र फडणवीसजी ते शिवनेरीवर होते. त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. छत्रपतींचा एक विचार होता, रयतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका. म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका. जर छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू. आज रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदावर दिल्लीच्या विराजमान होत आहेत. आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा शपथविधीसाठी गेले आहेत. दिल्लीचं सरकार कसं बघताय? नाही, दिल्लीचं सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे. अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत. ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा 22चा आकडा आहे. विरोधी पक्ष आहे त्यांचा. मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडल्या लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली. खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी, पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही. म्हणजे विरोधी पक्षाचे सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागतं. पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली. आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही? शेकडो कोटी रुपये खर्च केले. काही त्याचा टास्क फोर्स बनवला, निधी कोट्यवधी रुपये आणला. मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली असेल तर मिठी नदीला सुद्धा तुम्ही सुरुवात करा सफाईसाठी ना. की राज्य कोणाचं आहे, त्याचा कोणाला फायदा होणार आहे हे पाहून तुम्ही कामं करताय. हाँ सर, हम देखिए अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन होने वाला दिल्ली में, वहीं पर प्रधानमंत्री मोदी और शरद पवार भी एक साथ एक स्टेज शेयर करने वाले, आप भी जाने कैसे देखते हैं? नहीं, मैं सम्मेलन को नहीं जाऊंगा, मैं दिल्ली में रहूंगा क्योंकि महाराष्ट्र से सैकड़ों लोग जा रहे हैं. अगर उनको कोई असुविधा है, सरकार तो करती है या संस्थाएं भी करती है, लेकिन हमारे लोग हैं, हमारे जान पहचान वाले लोग हैं, उनको भी कोई तकलीफ हो सकती है. दिल्ली है तो उनको अगर हम कुछ मदद कर सकेंगे तो ज़रूर मैं 2-3 दिन वहाँ बैठूंगा. साहित्यिक, लेखक, कवि या बुक सेलर जाते हैं, मराठी के ग्रंथ विक्रेते, उनको अगर कोई ज़रूरत है तो शिवसेना वहाँ उनको मदद करेंगे, हमारी शिवसेना उनको वहाँ मदद करेगी. इसलिए मैं जाकर बैठूंगा. सर, रेखा गुप्ता आज दिल्ली की मुख्यमंत्री की शपथ ली, कैसे देखते हैं आप? अच्छी बात है. एक महिला को जो बीजेपी की कार्यकर्ता है एबीवीपी से, जिसने कभी दिल्ली के महानगर पालिका में ज़ोर से तोड़फोड़ और हंगामा मचा दिया था, वहाँ के महापौर के सामने बहुत बड़ा दंगा किया था, मैंने देखा था वो. तो ऐसी नेता को अगर मुख्यमंत्री बनाया है तो बीजेपी की वो एक अच्छी चॉइस है, बीजेपी की विचारधारा की चॉइस है. और मैं मुख्यमंत्री का स्वागत करता हूँ. दिल्ली जैसे राज्य में एक सामान्य कार्यकर्ता को इस प्रकार से एक ऐसा अवधा मिला है, पद मिला है. साफ करना चाहिए, मीठी नदी भी साफ करना चाहिए, आप कह रहे हैं यमुना भी. नहीं, देखिए, मैंने ये कहा है कि मैंने देखा कि सरकार आज शपथ लेगी, मुख्यमंत्री या सरकार आज शपथ ग्रहण करेगा. लेकिन जब केजरीवाल हार गए उस दिन से दिल्ली के लेफ्टिनेंट गवर्नर ने पूरी मशीनरी लाकर यमुना सफाई का कार्यक्रम शुरू किया, यमुना शुद्धिकरण. लेकिन मैं हमेशा देखता रहा कि अरविंद केजरीवाल जी का वचन रहा दिल्ली को, और हमेशा केंद्र के पास मदद मांगते रहे यमुना सफाई के बारे में, लेकिन उनको मदद नहीं मिली, उनको बदनाम किया. लेकिन जब केजरीवाल जी हार गए, चुनाव हार गए, आप
आम आदमी पार्टी चुनाव हार गई, तो 24 घंटे में पूरी मशीनरी यमुना में आकर यमुना का पानी साफ करने का कार्यक्रम शुरू किया। ये है केंद्र सरकार की नीति और नियत। जहाँ अपोजिशन की सरकार है, मुख्यमंत्री है, वहाँ जनता के हित में अगर काम के लिए कोई मांगता है कोई मदद, तो मदद नहीं करते जब तक उनकी सरकारें नहीं आती। जैसे महाराष्ट्र के एक मंत्री है, उसने कहा जिस गांव में हमारे पार्टी का सरपंच नहीं है वहाँ 1 रुपया भी मैं विकास निधि नहीं दूंगा। ये उनकी भूमिका है। महाराष्ट्र गवर्नमेंट आगरा में लैंड एक्वायर कर रहा है शिवाजी महाराज मेमोरियल बनाने के लिए, ऐसा फडणवीस ने कहा। लेकिन यहीं पर अगर देखा तो महाराष्ट्र के जो किले हैं उनकी जतन नहीं किए जा रही बराबर से। अभी कल ही फडणवीस साहब ने कहा है कि मैं मंदिर से ज़्यादा छत्रपति शिवाजी महाराज को किले को मानता हूँ। छत्रपति शिवाजी महाराज के जो किले हैं वही हमारे लिए मंदिर है। आप जो बोलते हो छत्रपति जी के सामने शिवनेरी किले पर, वो बात आप सच में उतारिए, नहीं तो लोग बोलेंगे आप छत्रपति जी के सामने झूठ बोलते हो। एक प्रश्न असा आहे की मनसे नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एक परखड मत व्यक्त केलेलं आहे। पक्षाच्या पराभवाला ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही, पक्षाच्या पराभवासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि जर ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर ईव्हीएम हॅक केलं जातं हे सिद्ध करून दाखवा। अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत। त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते निवडणूक हारले दादरला, आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत, त्यांची एक विचारधारा आहे, त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे। प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएममुळे हारलो, ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे। ईव्हीएमवर लोकांचा संशय आहे, ईव्हीएम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशनसुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये। स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे। जगभरातून ईव्हीएम संशयामुळे हटवण्यात आलेलं आहे। ईव्हीएम महाराष्ट्रात कशा पद्धतीनं चालवलं गेलं हे आम्हाला माहिती। तरीही एक वर्ग असा आहे, त्यांना असं वाटतं की फक्त ईव्हीएममुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे, पैशाचा वापर, दहशत याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हारलो। अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं आहे। रावसाहेब, आणखी एक असं शरद पवार आणि तुम्ही आज दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आहात। अलीकडेच महादजी शिंदे त्यावरती मी आज सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला। महादजी शिंदे यांच्या नावानं जो पुरस्कार दिला, तो पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नव्हता। पुण्यातली एक खाजगी संस्था आहे सरहद म्हणून, त्या संस्थेचा पुरस्कार महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरच्या खाली ते दिल्यामुळे त्या पुरस्काराला महत्त्व मिळालं। आणि पवार साहेबांना बहुतेक असं वाटलं असेल की तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे या राज्याची एकंदरीत फसवणूक करून तो पुरस्कार शिंदेंना देण्यात आला। याच्यामागे काहीतरी मोठी गडबड आहे, वेगळ्या प्रकारची। ती गडबड काय ती सगळ्यांना माहिती आहे। असं काय कार्य केलं आहे डेप्युटी सीएमनी की महादजी शिंदेसारखा योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही, शरण गेला नाही, त्याला मराठा सरदार म्हणून एक मान्यता त्या देशभरामध्ये आहे, त्यांच्या तोडीचं काम काय केलं सांगायला पाहिजे। पुरस्कार ज्यांनी पुरस्कार दिला आहे त्यांनी, किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या आमच्या पवार साहेबांनी, एवढंच आमचं म्हणणं होतं। पण पवार साहेबांना आज तुम्ही स्वतः व्यक्तिगत काही नाराजी किंवा कशाला? काही भूमिका आहे? त्यानंतर माझं पवार साहेबांशी 10 वेळा बोलणं झालेलं आहे ना। पवार साहेबांशी आमचं काय भांडण नाही आहे। मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली की जो गैरसमज पसरवला त्या पुरस्काराच्या निमित्तानं, जो खोटारडेपणा झाला आहे तो मांडला मी। आणि तो मांडताना आम्ही कोणाविषयी राग लोभ व्यक्त केले नाहीत की हे खोटं आहे, हे चुकीचं आहे, ही फसवणूक आहे, एवढंच मी म्हणालो। थँक्यू। ऑपरेशन टायगरसाठी आता 12 मंत्र्यांकडे जबाबदारी दिली गेली असं प्रताप सरनाईक म्हणतात। आणि तुम्ही काल ठाण्यामध्ये आले होता, पुन्हा भगवा फडकना बालेकिल्ला शिंदेंचाच असं देखील। शिंदेंचा बालेकिल्ला कोणताच नाही आहे। शिंदेंच्या पैशाने काही बालेकिल्ले तात्पुरते उभे केले आहेत।
एकनाथ शिंदेने बालेकिल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी गेल्या 50 वर्षात केलं? ते का लोकमान्य टिळक आहेत? हां, काय कोण आहेत? का वल्लभभाई पटेल आहेत? काय त्यांचा विचारधारा काय आहे? कोण आहेत? ते का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत? दीनदयाळ उपाध्याय आहेत? अटल बिहारी वाजपेयी आहेत? सांगा ना मला की त्यांची एक विचारधारा आहे आणि त्यांनी बालेकिल्ले उभे केले, त्यांच्या विचारांचे काय आहे? ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी बालेकिल्ले काय त्यांची टेकड्या पण राहणार नाहीत. सर, राउत ममता साहब, बनर्जी ने हाँ, ममता बनर्जी ने एक बयान दिया जिस पर लेकर विरोध हो रहा है। उन्होंने कहा जो महाकुंभ है वो मृत्यु कुंभ में बदल गया है। देखिए, महाकुंभ की एक श्रद्धा है, एक पवित्रता है। ममता जी ने कहा है कि महाकुंभ के शुरू होने से अब तक कितने लोग मारे गए, चाहे प्लेटफॉर्म हो, चाहे प्रयागराज में भगदड़ हो, चाहे लोग 6000 से ज़्यादा लोग लापता है, कहाँ गए? हमको भी महाराष्ट्र के उसमें 17 लोग हैं। क्या देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे, अजित पवार जो लापता लोग हैं उनको लाकर लेके आ सकते हैं? जो मारे गए लोग, सड़क पर मारे गए एक्सीडेंट में, जाने आने में, यातायात में, वो भी महाकुंभ के ही बड़ी है ना। तो ममता जी ने जो कहा है उनकी एक वेदना है, उनका दुख है, दर्द है। चलो राउत साहब,